साठी ज्या महामानवांनी ज्यांनी आयुष्य घालवलं त्या सर्वच महामानवांना विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी अनुसूचित जाती एससी जन आंदोलनच्या प्रसंगी सर्वच बौद्ध मातंग चर्मकार खाटीक वाल्मिकी त्या समाजातील सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो। ज्या पद्धतीने अभिमन्यूने म्हटलं की या भागातील धनदांडगे माणसं आणि हीच धनदांडग्यांच्या माणसांच्यातून काही दत्तकपुत्र समजले जातात, त्याचंच एक नाव घ्यावं लागेल, ते राजू मगदूम आणि महेश पाटील। तर ह्या माणसांनी काय केलं नेमकं, तर राजू मगदूमने ज्यावेळी आरक्षण पडलं, राजपूत साहेब बापू फक्त महेश पाटीलच म्हणालो आपण, तर राजू मगदूमने काय केलं, पहिला आरक्षणमध्ये 11 जिल्हा परिषदपाशी 6 जिल्हा परिषद मागासवर्गीय सभापती सकट पडलेत ह्याच्याबद्दल दाखल घेऊन हायकोर्टातून मजल मारली। त्याच्या हाताला काही लागलं नाही आणि त्याच दरम्यान त्या महेश पाटलांनी अनुसूचित जातीचा दाखला काढला। ज्या अनुसूचित दाखला काढाबद्दल आमचं काय दुमत नाही, परंतु अनुसूचित जातीच्या माध्यमातून ज्या माणसांना ज्या हाल अपेक्षा करावं लागतात त्याला ह्याला महेश पाटलाला काय माहिती नाही आणि अशा पद्धतीने दाखला काढायचा केवळ आर्थिकच्या सोबतावरती आपण निवडणूक लढवतोय। आणि आत्ता जे इथले असणारे विद्यमान आमदार राहुल आवाडे यांच्या आश्रयाखाली हे मोठं धाडस त्यांनी केलं। तर सर्वप्रथम मी या ठिकाणी ही जी प्रस्थापित मंडळ आहे यांचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या भविष्य कालावधीमध्ये असं जर ही माणसं करायला लागलीत तर जशाच तसं यांना उत्तर दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमासने तलवार न घेता पेनाच्या माध्यमातून ही धार दिलेली आहे आणि 100% आम्ही ह्या माध्यमातूनच त्यांची ही लढाई कायमस्वरूपी संपवायचा असा आमचा मानस आहे। या ठिकाणी आजचा हा एक दिवस संपूर्ण जिल्ह्यामध्ये लाक्षणिक उपोषण आहे। हे लाक्षणिक उपोषण होत असताना येणाऱ्या 9 तारखेला देखील लाखोच्या संख्येनं या ठिकाणी जिल्ह्यातून माणसं, केवळ हा महेश पाटीलच असेल असं नाही, या ठिकाणी स्वामी असतील, तिकडचं ते हिरेमठ असेल, गडहिंग्लजचे नगराधीश वगैरे, ही जी माणसं आहेत त्या माणसांनी बोगस जातीचा दाखला काढून आपलं राजकीय पद स्वीकारलेलं आहे आणि यांचं ही भविष्यामध्ये जी अनुसूचित जाती माणसं आहेत ही या गोष्टीपासून अलिप्त किंवा वंचित राहणार आहेत। म्हणून हा आमचा लढा आहे। या ठिकाणी येणाऱ्या भविष्यामध्ये अशा ज्या काही गोष्टी घडल्यात तर जशाच तसं यांना उत्तर दिलं तर दिलं जाईलच। त्याचबरोबर या ठिकाणी जे या प्रस्थापित असणं शे देण्यासाठी किंवा असण्यासाठी दीपक शिंदे नावाचे जे अधिकारी आहेत त्यांनी देखील या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात यांचं काम केलेलं आहे। त्यांना यांच्या नोकरीपेक्षा इथलं राजकारणाचं स्वारस्य वाटतं असं दिसून येतंय, तर त्यांचा देखील या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांच्या दारात देखील त्यांच्या निवासस्थानावर जन आंदोलन उभारणार एवढं शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम।